नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण 9वीला फोर्स, वर्क डन, एनर्जी, वेलोसिटी, डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट सगळ्यांचे फॉर्म्युले बघितले. आता त्या फॉर्म्युल्यांच्या पुढे जाऊन एक छोटीशी कॉन्सेप्ट आपल्याला शिकायची आहे, ती म्हणजे डायमेन्शन्स. छोटीशी कॉन्सेप्ट आहे जी तुम्हाला 11वी आणि 12वी दोघांसाठी लागणार आहे. एक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ही कॉन्सेप्ट लागते. तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनला अटॅच क्वेश्चन येतो, राईट विथ SI युनिट अँड डायमेन्शन. मग आता डायमेन्शन म्हणजे काय बघा, सुरुवात करूया तुमच्या सगळ्यात आवडत्या फॉर्म्युलापासून. कोणत्या? ओके, फॉर्म्युलापासून नाही सुरुवात करायची. आधी मी तुम्हाला सांगते काय काय सांगते. लेंथ कशी मेजर करतो, मास कसं मेजर करतो, टाइम कसं मेजर करतो. ओके, लेंथ मेजर करतो आपण मीटर मध्ये, मास मेजर करतो किलोग्राम आणि टाइम मेजर करतो सेकंड. हे झाले तुमचे SI युनिट आणि ह्या झाल्या तुमच्या फंडामेंटल क्वांटिटीज. आता 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत आणि मग ह्या 7 फंडामेंटल क्वांटिटीजचे 7 फंडामेंटल युनिट्स आहेत. पण आता सध्या आपल्याला तेवढ्या 7 युनिटची गरज नाही. आपण शॉर्ट मध्ये फक्त ह्या 3 युनिटचा वापर करून सगळ्या फॉर्म्युलांचे डायमेन्शन लिहिणार आहोत. आता डायमेन्शन कसे लिहायचे? डायमेन्शन म्हणजे एक छोटासा स्क्वेअर बॉक्स असतो अशा पद्धतीने. याच्यात लिहिलेला असतो L, M आणि T. आता मॅडम हे काय? L म्हणजे लेंथ, M म्हणजे मास, T म्हणजे टाइम. मग आता याचं करायचं काय? तर बघा, आपण जो फॉर्म्युला लिहितो त्या फॉर्म्युलाचं जे SI युनिट लिहितो ते SI युनिट फक्त आपल्याला इथे ह्या फॉर्म मध्ये लिहायचंय. म्हणजे कसं? आता सगळ्यात सोपा फॉर्म्युला, आपण डिस्टन्स कशामध्ये मोजतो सांगा बरं? डिस्टन्स कशामध्ये मोजतो आपण? मीटर मध्ये, बरोबर आहे. डिस्प्लेसमेंट सुद्धा कशामध्ये मोजतो? मीटर मध्ये, बरोबर आहे की नाही? नंतर व्हेलॉसिटी कशी मोजतो? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. काय युनिट असतं व्हेलॉसिटीचं? डिस्प्लेसमेंट मीटर, टाइम सेकंड. काय झालं SI युनिट? मीटर पर सेकंड. आता हे मला कुठे दाखवायचंय? ह्या बॉक्स मध्ये दाखवायचंय. याला म्हणतात डायमेन्शन्स. कसे? बघा, मीटर कशामध्ये मोजतो आपण? मीटर मध्ये काय मोजतो आपण? लेंथ मोजतो. लेंथला मी इथे काय लिहिलंय? L. म्हणजे जिथे जिथे मला मीटर युनिट दिसेल तिथे मी काय कन्सिडर करायचं? लेंथ. जिथे जिथे मला किलोग्राम दिसेल तिथे मला काय कन्सिडर करायचंय? मास. आणि जिथे जिथे मला सेकंड दिसेल तिथे मला काय कन्सिडर करायचंय? टाइम. चला तर मग, मीटर दिसला की लेंथच्या वरती डोक्यावर एक लिहायचा, किलोग्राम दिसला की मासच्या डोक्यावर एक लिहायचा, सेकंड दिसला की टाइमच्या डोक्यावर एक लिहायचा. मग फक्त एकच लिहायचा का? नाही, तिथे जेवढं युनिट आहे तेवढं युनिट आपल्याला इकडे रिप्रेझेंट करायचंय. मग आता व्हेलॉसिटीचं युनिट काय दिसतंय मला? मीटर पर सेकंड. पर सेकंड म्हणजे सेकंड कुठे आहे? अपॉनला. म्हणजे मी याला कसं लिहू शकते? मीटर पर सेकंड म्हणजे सेकंड रेस टू -1. आता मीटर म्हणजे काय? लेंथ. मीटरच्या डोक्यावर कोणी नाहीये म्हणजे कोण आहे? एक. मी लिहिला 1. किलोग्राम आहे का? नाही. जो नाहीये त्याच्या डोक्यावर काय लिहायचा? 0. टाइम आहे का? हो आहे. सेकंड. सेकंडच्या डोक्यावर कोण आहे? -1. टाइमच्या डोक्यावर कोण लिहा? -1. हे झाले डायमेन्शन्स कोणाचे? व्हेलॉसिटीचे. आता तुम्हाला जर डायमेन्शन्स काढायचे कोणाचे? ऍक्सेलरेशन. कोणाचे? ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन म्हणजे काय? व्हेलॉसिटी अपॉन टाइम. म्हणजे त्याचं SI युनिट काय येणार? मीटर पर सेकंड व्हेलॉसिटी आणि परत एक सेकंड टाइम म्हणजे मीटर पर सेकंड स्क्वेअर. हा सेकंड खाली प्लस आहे, वरती जाताना काय होईल? मायनस मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता लिहा इथे डायमेन्शन्स. काय लिहायचंय? बघा, काय लिहायचंय? LMT. L म्हणजे मीटर. मीटर आहे का? आहे. मीटरच्या डोक्यावर कोणी नाहीये म्हणजे 1. किलोग्राम आहे का? मास आहे का? नाही. मास नाहीये म्हणजे मासच्या डोक्यावर 0. टाइम आहे का? हो आहे. सेकंडच्या डोक्यावर किती आहे?
-2. मग इथे लिहा -2. हे झाले डायमेन्शन्स व्हेलॉसिटीचे. L म्हणजे लेंथ, M म्हणजे मास, T म्हणजे टाइम. लेंथ म्हणजे मीटर असला तर लेंथच्या डोक्यावर लिहायचा, किलोग्राम असेल तर मासच्या डोक्यावर, सेकंद असेल तर टाइमच्या डोक्यावर. समजला? ओके, पुढे जाऊया. पुढे आता सगळ्यात आवडता फॉर्म्युला कोण? फोर्स. कोण? फोर्स. फोर्सचा फॉर्म्युला सांगा. काय फॉर्म्युला असतो? मास इंटू ऍक्सेलरेशन. काय असा युनिट फोर्सचा? न्यूटन. न्यूटनचे डायमेन्शन लिहिता येतील का? नाही. डायमेन्शन लिहिण्यासाठी काय लागतं आपल्याला? लेंथ, मास आणि टाइम. म्हणजे मीटर, किलोग्राम आणि सेकंड आहे का इथे? नाहीये. मग युनिट याच्यावरून काढून घ्या. काय काढायचं? मास. मास कशामध्ये मोजतात? किलोग्राम. ऍक्सेलरेशन कशामध्ये मोजतात? आत्ताच लिहिलं. ऍक्सेलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर. झालं? मिळालं फोर्स युनिट. लिहा डायमेन्शन्स. काय डायमेन्शन लिहायचे? L, M, T. किलोग्राम असेल तर कोणाच्या डोक्यावर लिहायचा? मासच्या डोक्यावर. किलोग्रामच्या डोक्यावर 1, कोणी नाहीये म्हणजे 1, म्हणजे मासच्या डोक्यावर 1. मीटर म्हणजे काय? लेंथ. लेंथच्या डोक्यावर 1. सेकंड म्हणजे काय? टाइम. सेकंडच्या डोक्यावर कोण दिसतोय? -2. लिहा टाइमच्या डोक्यावर -2. L1, M1, T -2. कोणाचे डायमेन्शन झाले? फोर्सचे. समजला? ओके, चला पुढचे डायमेन्शन काढून दाखवा मॅडम. वर्क डन. कोणाचे डायमेन्शन काढून दाखवा? वर्क डन. आता थोडं अवघड. बापरे, वर्क डन. काय असतो वर्क डनचा फॉर्म्युला? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स कशामध्ये मोजतात? न्यूटन. डिस्प्लेसमेंट मीटर. आता फोर्सचे डायमेन्शन. फोर्सचे डायमेन्शन मला माहितीये. काय लिहिणार मी फोर्सचे डायमेन्शन? L1, M1, T -2. अजून कोण राहिले त्याला मल्टिप्लायला? कोणाचे डायमेन्शन? लेंथचे डायमेन्शन. का? मीटर. बरोबर की नाही? मीटरच्या डोक्यावर 1. बाकीचे नाही लिहिले तरी चालणार. बघा, इकडचा 1 आणि इकडचा 1 किती झाले? 2. म्हणजे मला फायनल डायमेन्शन किती मिळाले? M2, M1, T -2. वर्क डनचे डायमेन्शन काय मिळाले? L2, M1, T -2. समजलं डायमेन्शन्स कसे लिहायचे? असेच सेम तुम्ही डायमेन्शन्स फाइंड आउट करू शकता कुठल्याही फॉर्म्युलाचे. डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी, ऍक्सेलरेशन, फोर्स, वर्क डन, एनर्जी, व्हॉल्यूम, एरिया, अशा कुठल्याही फॉर्म्युलाचे तुम्ही काय फाइंड आउट करू शकता? डायमेन्शन. काय पाहिजे फक्त तुम्हाला? लेंथ, मास, टाइम. L फॉर लेंथ, M फॉर मास, T फॉर टाइम. जसा फॉर्म्युला आहे तसे तुम्हाला काय लिहायचे? डायमेन्शन्स लिहायचे. जे तुमचे युनिट असतील, मीटर असेल तर लेंथच्या डोक्यावर 1, किलोग्राम असेल तर मासच्या डोक्यावर 1, सेकंड असेल तर टाइमच्या डोक्यावर. तुमच्या SI युनिट नुसार तुम्ही काय लिहू शकता? डायमेन्शन्स लिहू शकतात. मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक 1 मार्काला विचारला जाणार. स्टेट SI युनिट अँड डायमेन्शन. SI युनिट म्हणजे मीटर, किलोग्राम आणि सेकंड मध्ये लिहिलेले युनिट्स आणि त्याचे LMT फॉर्म मध्ये लिहिलेले डायमेन्शन्स. थँक्यू.